मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट इंजिनियर पुरुषोत्तम खेरेकर, शिवभक्तपरायण स्मृतिशेष रामदास महाराज कैकाडी, शिवभक्तपरायण बद्रीनाथ महाराज तनपुरे यांच्या आशीर्वादानं मराठा सेवा संघ महाराष्ट्राचे माजी महासचिव इंजिनियर विजयकुमार ठुबे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली गेल्या 21 वर्षांपासून कार्यरत असलेली मराठा सेवा संघ अहमदनगर प्रणित अहमदनगर जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्था, मुख्य शाखा बारातोटी कारंजा नगर, इतर शाखा मार्केट यार्ड नगर, भिंगार, संगमनेर, पाथर्डी व नेवासा। विद्यमान संचालक मंडळ, संस्थापक अध्यक्ष तथा विद्यमान चेअरमन शिवश्री इंजिनियर विजयकुमार ठुबे, व्हाईस चेअरमन सतीश इंगळे, प्राध्यापक पोपटराव काळे, ज्ञानदेव पांडुळे, पत्रकार किशोर मरकड, राजश्री चितोळे, काशीनाथ डोंगरे, निर्मला गिरवले, शोभाताई जाधव, ज्ञानेश्वर अनुभुले, सीए विश्वास कारंजकर, मानद सचिव राजेंद्र ढोणे, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक वारकड, सहव्यवस्थापक बबन सुपेकर। संस्थेची वैशिष्ट्ये: अहमदनगर जिल्हा कार्यक्षेत्र, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी मुख्य कार्यालय, स्वभांडवलावर कर्ज वितरण, प्रशिक्षित सेवक वर्ग, विनम्र आणि तत्पर सेवा, संपूर्ण संगणकीकृत पारदर्शक कामकाज, तज्ञ संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली गतिमान कारभार, चेक क्लिअरिंग, डीडी, आरटीजीएस, एनईएफटी सेवा उपलब्ध। आकर्षक व्याजदर योजना: 46 ते 90 दिवसांच्या ठेवींवर 7.50% व्याज, 91 ते 180 दिवस ठेवींवर 8% व्याज, 181 ते 365 दिवस ठेवींवर 8.50% व्याज, वर्षापुढील ठेवीवर 9% व्याजदर। ज्येष्ठ नागरिकांसाठी 1 वर्षांपुढील ठेवींवर भरघोस 9.50% व्याज। सेविंग खात्यावर दैनंदिन शिल्लक रकमेवर 60% व्याज। ज्येष्ठ नागरिकांना मासिक व्याज सुविधा। शंभूराजे चिरंजीव ठेव योजनेत दरमहा 1000 रुपये भरल्यास 72 महिन्यांनी मिळवा 1 लाख रुपये। सोने तारण कर्ज फक्त 10% दराने। कर्ज योजना: कमी व्याज दरात तत्पर कर्ज उपलब्धता, वाहन कर्ज 24 तासात, वैयक्तिक कर्ज फक्त 14% व्याज दराने, व्यावसायिक कर्ज, वाहन तारण कर्ज, स्थावर तारण कर्ज, कॅश क्रेडिट कर्ज, सुलभ कर्ज फक्त 13% व्याज दराने उपलब्ध। दाम दुप्पट ठेव योजना: 84 महिन्यांची ठेव, रकमेच्या दुप्पट रकमेचा परतावा। जिजाऊ लखपती ठेव योजना: दरमहा 1400 रुपये भरा व 60 महिन्यांनंतर मिळवा 1 लाख रुपये। संस्थेचे सामाजिक उपक्रम: महापुरुषांचे जयंती उत्सव, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, सामाजिक गौरव, 2000हून जास्त युवकांना उद्योगधंद्यांसाठी अर्थसहाय्य। कार्यालयीन वेळ: सोमवार ते शनिवार सकाळी 10:30 ते सायंकाळी 5:30, रविवारी साप्ताहिक सुट्टी, दुसऱ्या व चौथ्या शनिवारी सुट्टी। उत्कृष्ट अर्थसेवेचा लाभ घेण्यासाठी आजच पतसंस्थेच्या नजीकच्या शाखेला अवश्य भेट द्या। अनेक त्यांच्या कादंबरी प्रकाशित आहेत आणि या कादंबरीमध्ये त्यांना वेळोवेळी पुरस्कार मिळाले आहेत आणि या त्यांच्या साहित्यिक कामगिरीमुळे अनेक विभागीय साहित्य संमेलन अध्यक्ष भूषण त्यांनी सध्या मिळाली। शब्दगंध साहित्य संमेलन, कुसुमाग्रज साहित्य संमेलन, कृष्णा साहित्य संमेलन व रामनगरकर साहित्य संमेलन या विभागीय संमेलनाचा यामध्ये समावेश आहे। ते स्वतंत्र शैलीचे कथाकथनकार असून महाराष्ट्रात त्यांचे कथाकथनचे 1000च्या वर कार्यक्रम झाले आहेत। स्वामी विवेकानंद व आपण, आजचे कुटुंब व्यवस्था व समाज, आजच्या विज्ञान युगातील युवक, छत्रपतींच्या स्वप्नातील महाराष्ट्र, बदलती शिक्षण पद्धती व विद्यार्थी अशा विविध विषयावर त्यांची महाराष्ट्रात 500च्या वर व्याख्यानं झालेली आहेत। जयवंत दळवी यांच्या कादंबरीचे विवेचक अभ्यास या विषयावर त्यांनी लिहिलेल्या प्रबंधात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने PhD पदवी त्यांना बहाल केलेली आहे। ग्रंथाली प्रकाशन मुंबई यांनी प्रबंधावर प्रकाशित झाल्या दुःखाची स्वगती या कथा दळवींच्या समग्र साहित्याचा वेध घेतो। ती अतिशय सुंदर अशी त्यांची कादंबरी आहे। भारतातील सर्व क्षेत्रात प्रतिष्ठात्मक पुढे ओढणारी त्यांची स्वर्गस्थ देशाची गोष्ट ही आताच या कोरोनाच्या काळामध्ये त्यांची कादंबरी आलेली अतिशय सुंदर अशी कादंबरी आहे, जी सध्याच्या राजकीय घडामोडीवर चांगलं विश्लेषण करते। आणि झुंड ही त्यांची कादंबरी आमच्या पत्रकारिता जीवनावर अतिशय खरं ज्वलंत प्रश्न त्यांनी अतिशय सोप्या पद्धतीने मांडलेला आहे। ग्रामीण आणि शहरी या दोन्ही भाषांवर त्यांचं प्रभुत्व आहे आणि त्यांचं शुभमंगल सावधान ही कथा पुणे विद्यापीठाच्या FIBAच्या अभ्यासक्रमात आता घेतलेली आहे। अशा बलाढ्य साहित्य प्रेमीच्या, साहित्य रसिकाचं आणि साहित्यकाचे मी मनापासून अहमदनगर जिल्हा मराठा सेवा संघाच्या वतीनं आणि मराठा नागरी पतसंस्थेच्या वतीनं स्वागत करतो आणि सरांना विनंती करतो की आपण जगण्यात विनोदाचे महत्व या विषयाला आपण सुरुवात करावी।
नमस्कार. ऑनलाईन कार्यक्रमामध्ये जो पहिला प्रश्न आहे तोच मी सुरुवातीला विचारतो की आवाज येतोय का? येतो. हा, कारण वक्ता व्यासपीठावर असताना मी दिसतोय का असं म्हणतो. आता संकल्पना बदललेल्या आहेत जसा काळ जाईल तसा, आणि जगण्यातल्या मजा, जगण्यातले विनोद सुद्धा बदलत चाललेले आहेत. मराठा सेवा संघ आणि पतसंस्था या सर्व पदाधिकाऱ्यांचे मी सुरुवातीला स्वागत करतो, त्यांचे आभार मानतो. आमचे ज्येष्ठ मित्र इंजिनियर विजयकुमार ठुबे, पांडुळे मामा, आणि आमचे मित्र किशोरजी मरकड, ज्यांनी महाविद्यालयापासून माझे मित्र आहेत. एका वेगळ्या क्षेत्रात त्यांनी खूप छान कामगिरी करता करता ते हे काम करतायत. त्यामुळे आज विषय काय घ्यायचा असं ठरल्यानंतर त्यात विनोद हा शब्द आणावा असं किशोरजी म्हटले. त्याचं कारण असं की लोक जॉईन होतील. कारण आता या कोरोनाच्या काळामध्ये बहुतेकांचं स्वास्थ्य बिघडलेलं आहे असा अंदाज आपण बांधू. जे डायरेक्ट तसं म्हणता येत नाही, बिघडलेलंच आहे, पण अंदाज बांधू म्हणजे अंदाज व्यक्त करू. आणि ज्यांचं बिघडलेलं नाही त्यांनी दुसऱ्यांचं बिघडवायचा प्रयत्न केलेलाच आहे. त्यामुळे विनोदाला पुन्हा एकदा चांगले दिवस येतील. कारण गंमत अशी आहे की आपल्या देशामध्ये हसण्याला फारशी प्रतिष्ठा नाही. म्हणजे रामदास स्वामी असं सांगून गेले, असं म्हणतात, टवाळा आवडे विनोद. मला वाटतं ते धचं मा जसं झालं तसं मच ट झालं असावं. मावाळा आवडे विनोद असं ते म्हटले असावेत. मावाळ जो माणूस आहे त्याला विनोद आवडतो, पण त्याचं कोणीतरी विद्वानानं टवाळ केलं असावं. कारण चेहरा जर गंभीर असेल तर माणूस हा विद्वान असतो, अभ्यासू असतो, त्याला साधुत्व प्राप्त झालेलं असतं, असं आपल्याकडे गैरसमज आहे. आणि तो हसला की तो काहीतरी उडत्या चालीचा वाटतो वगैरे, त्याला काही समजत नाही, तो विद्वान नाही, असाही गैरसमज आपल्या समाजात असल्यामुळे परदेशात हसण्याला जेवढी प्रतिष्ठा आहे तेवढी आपल्या देशामध्ये नाही. आपण दुसऱ्याला हसतो, म्हणजे दुसऱ्याच्या गमतीला हसतो. कोणाचं वाटोळ झालं की हसण्याला आपल्याला फार आनंद मिळतो. विनोदाने आपण कमी हसतो आणि दुसऱ्याच्या वाटोळ्यावर जास्त असतो, पण ते निर्वाज्य नसतं, ते स्वार्थी हास्य असतं. म्हणून आपण विनोदाला हसलं पाहिजे, अत्यंत हसत खेळत आपण जगलं पाहिजे. आणि आत्रे असं म्हणतात की ज्या माणसानं आयुष्यामध्ये कडूगोड अनुभव घेतलेले आहेत, बरे वाईट अनुभव घेतलेले आहेत, ज्याला मानव जातीविषयी सहानुभूती आहे आणि संपूर्ण मनुष्य जात ही एक आनंदी व्हावी, सुखी व्हावी असं ज्याला वाटतं, तो माणूस विनोद निर्माण करू शकतो. त्यांच्याच भाषेत सांगायचं तर लबाड आणि भामटी माणसं कधीही विनोद निर्माण करू शकत नाहीत. केला तरी तो ते ऐकू शकत नाहीत, ऐकलं तरी हसू शकत नाहीत, त्याचं रसग्रहण करू शकत नाहीत. म्हणून विनोद सांगणारा आणि विनोद ऐकणारा दोन्ही हे एका खेळकर पातळीवर आले पाहिजे. आणि ते खेळकर पातळीवर येण्यासाठी दोघांची मन अतिशय तरुण पाहिजे, शारीरिक वय किती असो. उलट आपल्या भारतात तर असं म्हटलं जातं की भारतातल्या माणसांचे हृदय, मेंदू, आता नव्यानं ज्याला महत्व प्राप्त झालंय असं अवयव म्हणजे फुफ्फुस, हे सगळे जे अवयव आहेत ते भारतीय माणसाचं त्याच्या वयापेक्षा 15-20 वर्षानं जास्त वृद्ध असतात. कारण आपल्याला चिंता खूप असते. आज आपलं वय 50 असेल तर आपलं हृदय 70 वर्षाचं असतं, मेंदू 70 वर्षाचा असतो, फुफ्फुस 65 वर्षाचं असतं उदाहरणार्थ. हे परदेशानं केलेलं विश्लेषण आहे. त्याचं कारण असं, आपल्याला चिंता खूप आहेत. आपल्या मुलाचं काय होईल, त्याचं पुढं काय होईल, आपल्याला आर्थिक चिंता तर आहेतच, आपल्याला देशाच्या चिंता आहेत. आता अफगाणिस्तानचं काय होईल, आपल्याशी काही संबंध नाही त्या विषयाचा, पण तरी आपल्याला ती चिंता भेडसावत असते. जागतिक चिंता आहेत, राष्ट्रीय चिंता आहेत, राज्याच्या चिंता आहेत, राजकारणाची तर प्रचंड चिंता आहे. हे सरकार पडेल की नाही, की कोसळेल, आता पुन्हा मी कधी येईल वगैरे, असं म्हणजे आपल्याशी संबंधित नसलेल्या चिंता या भारतीय माणसाला जास्त असल्यामुळे त्याचे हे सगळे संबंधित अवयव जे आहेत ते त्याच्या वयापेक्षा जास्त म्हातारे झालेले असतात. त्यामुळे तो आयुष्याचा पूर्ण निर्वाज्यपणे आनंद मिळू शकत नाही, असं एक संशोधन आता समोर आलंय. परंतु गंमत अशी आहे की विनोद हा दुसऱ्याचा बुरखा फाडतो, त्याचं ढोंग उघड करतो, आणि विनोद हा सत्याचा मित्र असतो, त्याला नेहमी सत्य आवडतं. आता काल परवाच आपले मुख्यमंत्री साहेब एका त्या सिरियलवरच्या एका विनोदी मालिकेच्या कलाकारांचं उद्घाटन करताना असं म्हटले की विनोद हे आयुष्याचं टॉनिक आहे. आणि मला वाटतं ते बरोबर आहे. आपल्याला जर आनंदी राहायचं असेल तर विनोद हे आयुष्याचं टॉनिकच आहे. आणि सुखाकडे किंवा दुःखाकडे जो माणूस अतिशय गांभीर्यानं पाहतो त्याचं दुःख अजून वाढतं, आणि जो विनोदानं पाहतो, आनंदानं पाहतो, तर दुःख कमी होतं. मला वाटतं विनोद संपूर्ण दुःख नाहीसं करत नाही, पण तो दुःखाच्या नांग्या तरी तोडू शकतो, इतकी विनोदामध्ये ताकद असते. म्हणून आपल्या देशामध्ये हसण्याला जरी प्रतिष्ठा नसली
तरी आपण आता आजकाल तिकडे वळू लागलेलो आहोत. आपण तो निर्वाज्य आनंद आता मिळवायला लागलेलो आहोत असं मला वाटतं, आणि तो आपण मिळवत राहावा. कारण जगण्यामध्ये एक मजा आहे, आनंद आहे, फक्त पाहण्याची दृष्टी हवी. आता काही माणसं हसतच नाहीत, मग त्यांना काय गुदगुल्या करून हसवायचं का अजिबात नाही. नाना फडणवीस होते पूर्वी, अतिशय गंभीर, कशालाही हसत नव्हते. मग फलटणकर बुवा त्या काळामध्ये होते, ते अतिशय छान विनोद सांगायचे, कथा सांगायचे. त्यांनी असा विडा उचलला की नाही, मी फडणवीसांना हसून दाखवतो. मग त्यांनी समोर उभा राहून अनेक कार्यक्रमामध्ये विनोद सांगितले, कथा सांगितल्या. फडणवीस आपले मख्ख होते. शेवटी ते फलटणकर बुवा त्यांच्या समोर गेले, त्यांना हात जोडले आणि म्हणे, आता तरी हसा, नाही तर मी बोंब ठोकीन. आणि मग कसे बसे ते फडणवीस हसले. मला वाटतं इतकं कुणाचं बळजबरीनं हसू बाहेर आणण्याचं आपल्याला कारण नाही. कारण हसण्यासाठी जो एक सेन्स लागतो, आनंद मिळवण्यासाठी जो एक सेन्स लागतो, म्हणजे लहान बालकासारखं व्हावं लागतं, निष्पाप निर्वाज्य, तसं माणसानं व्हावं. पण आपण शंकेखोर प्रचंड असतो. काहींनी विनोद ऐकला तरी ते सांगतात, आता पुढं काय झालं? अरे पुढं काहीच झालं नाही बाबा, विनोद संपला, तू हस आणि विसर. हे रंजन जरी असलं, पण एक महत्वाची गंमत अशी आहे की विनोद हा बाष्कळ नसतो. विनोद काहीतरी वेदना दाखवतो, विनोद दुःख दाखवतो. जी गोष्ट गंभीरपणे सांगितली जाते तीच गोष्ट विनोद तितक्याच आनंदानं सांगू शकतो आणि जगण्याचं महत्व आपल्याला पटवून देऊ शकतो. म्हणून रडत खडत जगण्यापेक्षा अतिशय आनंदानं, विनोदानं हसत आपण जगावं, आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीनं पाहत जगावं, हे विनोदाचं जगण्यातलं महत्व आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये ही गोष्ट आहे. आत्रे नेहमी सांगायचे की ते म्हटले की डॉक्टर होते आमच्याकडे, आणि ते डॉक्टर कुठलाही पेशंट आले की पेशंटला विचारायचे काय झालं, तर पेशंट सांगायचा, डॉक्टर माझं डोकं दुखतंय. तर ते डॉक्टर म्हणायचे, काही काळजी करू नका, मलाही तसंच होत आहे. म्हणजे त्यांची ती बोलण्याची पद्धतच होती. एखादा म्हटलं की माझी हेडी दुखते, काय काळजी नका, मलाही तसंच होतंय. म्हणजे काही काळजी करू नका, मलाही तसंच होतंय, म्हणून ते पेशंटला धीर द्यायचे. एकदा प्रेग्नंट बाई आल्या त्यांच्याकडे, म्हणे काय होतंय, म्हणे माझ्या पोटात कळा येत आहे. डॉक्टर म्हटले काय काळजी करू नका, मलाही तसंच होतंय. आता हा गमतीचा भाग आहे, याकडे विनोदानं पाहायला पाहिजे. पण आमचे काही लोक म्हणतील, हे डॉक्टर असं कसं म्हणतील, मग ते डॉक्टरच कसं झाले, ते काही वेडे आहेत का? शंकेखोर मन कधी आनंदी होऊ शकत नाही, विनोदाचा आनंद लुटू शकत नाही. समजा गुरुजिंदी वर्गामध्ये गणित घातलं की एका हौदामध्ये 7 बादल्या पाणी होतं, 2 बादल्या काढाल्या, खाली किती राहील? आता ही सरळ गोष्ट आहे, 7तून 5 गेले, खाली 2 राहतील. पण एखादा विद्यार्थी जर म्हटला की गुरुजी तुम्ही रोजच हौदाचं गणित सांगतायत दरवर्षीच, तर तो हौद एकदा दुरुस्त करून घ्या बाबा, कशाला ते 2 बादल्या तरी वाया जाऊ देता वगैरे. मग ह्यातला विनोद नाहीसा होतो. मग आपण किती वस्तुनिष्ठ जगायचं, ठीक आहे, विज्ञानवादी जगलं पाहिजे, पण किती विज्ञानवादी जगावं. म्हणजे एखाद्या प्रियकरानं प्रेयसीचा हात हातात घेताना, तुझा कोमल हात मी हातात घेत आहे, ही त्याची प्रेम भावना असू शकते. पण तो जर विज्ञानाच्या भाषेत बोलला, जीवशास्त्रीय शरीरशास्त्रीय भाषेत बोलला की तुझ्या हस्ताच्या अस्थी मी आता माझ्या हस्तामध्ये घेत आहे, तर त्यातली प्रेम भावना निघून जाईल. म्हणून अतिशय वृक्ष मनाच्या माणसांचं हे काम नाही. आणि जे अतिशय हसत खेळत जगतात त्यांना त्यांच्या वाट्याला दुःख येत नाही असं नाही, पण तो विनोदाचा एक पापुत्रा मनाभोवती असल्यानं त्यांना ते दुःख विरळ वाटतं, हलकं वाटतं, आणि ते सहजासहजी पचवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते. प्रत्येक क्षेत्रामध्ये विनोद आहेत. आपण आजूबाजूला जर पाहिलं, फक्त ती पाहण्याची दृष्टी आपली असावी, हसण्याची दृष्टी असावी. विनाकारण आपण हसावं असं नाही, कारण त्याला वेगळं काहीतरी अर्थ लावला जातो. पण जिथं जिथं हसण्याची गरज आहे तिथं आपण निश्चितपणे हसून आपला आनंद मिळवला पाहिजे. नाही तर कुठल्याही सभेचे अध्यक्ष झाले की त्यांना असं वाटतं की अध्यक्ष गंभीरच पाहिजे. मग अगदी घरातून निघल्यापासून जर अध्यक्षांनी चेहरा गंभीरच केला सभा संपूस तर, कारण आपल्याला सभेवर नियंत्रण मिळवण्यासाठी अध्यक्ष केलेला आहे असं जर त्यांना वाटत असले आणि मख्ख चेहऱ्यानं ते जर बसले, तर वक्त्यांना सुद्धा समजणार नाही अध्यक्षांना काही समजतंय की नाही, आपण बोलतो ते बरोबर आहे की नाही, चुकीचं नाही. अध्यक्षांना हसू नये असं नाही, त्यांनी हसावं. नाटकाच्या समीक्षकांनी, पुस्तकाच्या परीक्षकांनी हसू नये असं नाही. आम्ही हसलो की काही नाही भाऊ, यांना काही समजत नाही. हे जे गैरसमज आपल्यात आहेत, त्या गैरसमजामुळं अनेक लोक विनोदापासून वंचित राहतात, आनंदापासून वंचित राहतात, आणि ते आतल्यात हसतात, चेहऱ्यावर दिसू देत नाही. म्हणजे चेहरा हा मनाचा आरसा असतो असं म्हणतात, पण भारनियमनामुळे काहींचं कनेक्शनच तुटलेलं असतं चेहऱ्याचं आणि मनाचं. आणि आतून आनंद झाला तरी ते आतून आनंदाने गलबलतात, पण ते गलबललेलं झाड ते चेहऱ्यावर दाखवत नाही, चेहरा मात्र मख्खच असतो. त्यामुळे पुढचे मात्र नाराज होतात. त्यामुळे अगदी संजय वाघमारे सरही मला वाटतं ठुबे साहेबांनी उल्लेख केला, इथं आहेतच, पत्रकार सुद्धा आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं आहेत. परंतु हे जे विनोद सगळ्या क्षेत्रामध्ये आहेत. आता काय होतंय की पूर्वी डॉक्टर व्हायचे, खूप मार्क्स असलेला डॉक्टर व्हायचा. आता सध्या तसं काही नाही, तुम्हाला कमी मार्क्स जरी असले, जेवढी लायकी आहे तेवढे पुरेसे मार्क्स 55-60 असले तरी पुरेसं होतं. एक 55-60 लाखाची बॅग घ्यायची, मुलगा घ्यायचा
आणि मेडिकल कॉलेजमध्ये गेलं की त्या बॅगसहित मुलगा ठेवून घेतात, जा बुवा हा डॉक्टर झालाच. तर अशा डॉक्टरांना असून सुद्धा आपण अजून जिवंत आहोत कोरोना काळात, हे आपलं भाग्य आहे. परंतु त्यांच्याविषयी गंमत अशी सांगतो, कोणी डॉक्टर असलं तर माफ करा, हे विनोद आहेत. म्हणजे स्वतः फार पेशाला कोणी स्वतःच्या लावून घेऊ नका, स्वतःपासून आपण वेगळे व्हा आणि हे ऐका, हा जगण्यातला आनंद आहे. दोन मित्र ज्यावेळेस रस्त्यानं चालले, एक जण अचानक मोठ्यानं ओरडला, दुसरा म्हटला काय झालं? तो म्हटला सख्या जुळ्या बहिणी समोरून येत आहेत, सारख्या आहेत, उंची सारखी, केस सारखे, कपडे सारखे. हा म्हटला अरे मूर्खा, तुला असा भास होतोय, त्या दोन मुली नाही एकच मुलगी आहे, या वयात असं होतं म्हणे, चल पुढे जातात हा पुन्हा मोठ्यानं ओरडतो. मित्र म्हणतो आता काय झालं? तो म्हणे आता दोन म्हशी समोरून आल्या, या जुळ्याच आहेत म्हणे, सारखे शिंग, सारखाच रंग. हे म्हणे अरे एकच म्हैस आहे, तुला काहीतरी झालंय म्हणे. मग हा मित्राकडे पाहिल्यावर पुन्हा ओरडतो, अरे तू सुद्धा मला दोन दोन दिसायला लागला. म्हणे आता तुझ्या डोळ्यात काहीतरी प्रॉब्लेम आलाय, अडचण निर्माण झाली, चल आपण नेत्ररोग तज्ञाकडे जाऊ. त्या शहरामध्ये एक प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ असतात, हे दोघे त्यांच्याकडे जातात, नंबर लागतो आणि दोघे डॉक्टरांपुढे बसतात. मग हा पुन्हा ओरडतो, डॉक्टर तुम्ही सुद्धा दोन दोन. मग डॉक्टर म्हणतात शांतपणे सांगा प्रॉब्लेम काय आहे. हा मित्र आणि हा शेजारी बसलेला, आणि मग मित्र सांगतो, डॉक्टर साहेब मागापासून याला काय होतंय समजत नाही, याला प्रत्येक प्रतिमा दोन दोन दिसते, हे दोघच समोर बसलेले बरं का. मग डॉक्टर म्हणतात किरकोळ प्रॉब्लेम आहे, पण याच्यासाठी तुम्ही चौघ कशाला आले? आता हा खरं म्हणजे गमतीचा भाग आहे. आता काहींना म्हणजे सर्वांनाच हा विनोद कळालाच असेल, नसेल तर आपण उशिरा हसलात तरी चालेल, ऑनलाईन मध्ये ही सोय असते, म्हणजे निवांत आपण पुन्हा ऐकून हसलात तरी चालेल. परंतु हे सगळ्या क्षेत्रातले जे विनोद आहेत ते अतिशय थोड्या थोड्या प्रसंगातून निर्माण झालेले असतात. मग एक विसरणारा माणूस ज्यावेळी डॉक्टरांकडे गेला की डॉक्टर मी सगळे माझी स्मृती भ्रंश होत चाललाय, मी विसरत चाललोय. डॉक्टरने सांगितलं की किरकोळ विषय आहे, या सकाळ दुपार संध्याकाळ अशा 3 गोळ्या तुम्ही घ्या. मग तो म्हटला मी गोळ्या घ्यायचंच विसरलो तर डॉक्टर म्हटले तुम्ही विसरता हेच विसरून जा. किती सोपं आणि छान उत्तर आहे, पण यातून सुद्धा विनोद निर्माण झालेला आहे. फक्त डॉक्टरांच्या बाबतीतच नाही, आता डॉक्टरांच्या बाबतीत खरं म्हणजे आपण जास्त बोलू नये या काळामध्ये, कारण ते आपल्या दृष्टीने देव पण आहेत, आपण जिवंत आहोत म्हणून सगळ्यांच्याच दृष्टीने नसतील, पण तो वेगळा विषय आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये आता वकील काही आमचे मित्र आहेत, एक न्यायाधीश ज्या वेळेस बसले आपल्या मंचावर जाऊन आणि 2 वकील होते, एक सरकारी होता, एका बाईचा पक्षकार होता, आणि त्या बाई ज्या वेळेस त्या कोर्टामध्ये आल्या तर ते वकील म्हटले अरे या आपल्याच गावच्या बाई आहेत, मी ओळखतो यांना. आणि मग एक वकील त्यांना म्हटले बाई तुम्ही मला ओळखता का? तर बाईने नीट पाहिलं आणि म्हणे तुला कोण ओळखत नाही बाबा, तुझ्यासारखा डॅम्बिस माणूस गावामध्ये नाही आहे, तू किती काय कुटाने केले असतील ते तुझं तुलाच माहित आहे. मग कोर्ट हसायला लागलं. मग वकिलानं दुसऱ्या वकिलाकडे बोट केलं, म्हणे यांना ओळखतं का? म्हणे यांना कोण ओळखत नाही, यांच्या बापापासून यांना घोटाळे घालण्याची सवय आहे, हे असेच आहेत. आता हे ती बाई त्या दोघांविषयी इतकं बोलत राहील की त्यांचं पाणी पाणी झालं. ते ऐकणाऱ्या न्यायाधीशांनी कोर्ट बरखास्त केलं की तात्पुरतं आपण कोर्ट थांबूया, आणि ते गेले त्यांच्या दालनामध्ये. त्या दोन्ही वकिलांना त्यांनी बोलून घेतलं आणि त्यांना निक्षून सांगितलं आता त्या बाईला माझ्याविषयी काही विचारलं तर याद राखा. म्हणजे ह्या ज्या सगळ्या कोर्टातल्या गमती आहेत, एक वकील प्रमोशन मिळून न्यायाधीश झाले आणि एक अतिशय गरीब असा आरोपी होता, तर तो म्हणे माझ्याकडं वकील द्यायला पैसेच नाही, म्हणजे जुन्या काळची गोष्ट आहे. मग न्यायाधीश त्या पट्टेवाल्याला म्हटले जा रे बार रूम मध्ये जा, बार मध्ये जा, आणि तिथं कोण 2 रुपयावर काम करणारा कोणी वकील असेल तर याला घेऊन ये म्हणे, याला आपण तो देऊया. आता तो पट्टेवाला जसंची तसं त्या बार मध्ये गेला, सगळे वकील बसलेले होते, आणि तिथं जाऊन तो म्हटला की सगळ्या सामद्या वकिलांनो ऐका, कुणी 2 रुपयावर काम करणार वकील असलं तर त्याला साहेबांनी बोलवलंय. मग त्यातला एक ज्येष्ठ वकील म्हटला कोणी सांगितलं? म्हणे न्यायाधीश साहेबांनी सांगितलंय. आणि मग तो वकील असं म्हटला की न्यायाधीश साहेबांना जाऊन सांग की या बारमध्ये 2 रुपयावर काम करणारा एकच वकील होता, आता प्रमोशन होऊन तो दिवाणी न्यायाधीश झालाय असं त्यांना सांग. तर या सगळ्या कोर्टातल्या गमती आपण जिथं जिथं पाहू, प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये गमती आहे. दूर कशाला, घरामध्ये नवरा बायकोचं नातं सुद्धा गमतीचं असतं. भांडणं होतात, लुटुपुटीचे असतात, आणि खरं म्हणजे ते लुटुपुटूचेच करायचे असतात, कडूगोड आठवणी असतात, त्याचं कधी कधी विनोदात रूपांतर होतं. आता मी पुन्हा येईन हा किती वाक्प्रचारच त्याचा झाला. कुणीतरी एक राजकारणी म्हटला मी पुन्हा येईन, अजूनही त्यांचे प्रयत्न चालू असतात, सकाळी उठल्यापासून अगदी संध्याकाळपर्यंत पुन्हा येण्याचे प्रयत्न सुरू आहेत, त्यात काही वाईट नाही. परंतु मग एक पत्नी ज्यावेळेस माहेराला जाते दिवाळीला, आता नवरोबाच्या आयुष्यातला हा सगळ्यात मोठा आनंद, पत्नीनं 2 दिवस माहेराला जायचं, हे काय करतात काय विचारायला नको, तो एक वेगळे विनोदाचे विषय आहेत.
मग बायको बाहेर पडल्याबरोबर सामान घेऊन यानं लगेच खिडकीत बसून लगेच मित्राला फोन केला, अरे ती गेली बाबांनो, या आता जरा निवांत आपण बसूया, गप्पा टप्पा मारू. ही खिडकीतून बायको जवळ येऊन पुन्हा ओरडली, मी पुन्हा येईन. आणि मग तो नवरा घाबरून गेला. म्हटलं त्या राजकारणापासून घरापर्यंत आता हे वाक्य फार प्रसिद्ध झालंय, मी पुन्हा येईन. आणि त्याचा धसका अनेकांनी घेतलेला आहे. आता हे जे मंत्री वगैरे कामं मंजूर करतात ते सुद्धा विनोदातून फार मजेशीर पद्धतीनं सांगितलं जातं. एका मंत्र्यानं बळजोरीनं त्याच्या एरियामध्ये धरण मंजूर करून घेतलं, धरण बांधलं. आणि त्या इंजिनियर लोकांना बोलून त्यानं विचारलं, धरण झालं का आता पूर्ण? इंजिनियर म्हटले, हो आता धरण बांधून पूर्ण झालेलं आहे. मग मंत्री म्हटले की आता अडचण काय आहे? तर त्यातले ते मुख्य इंजिनियर म्हटले की आता अडचण एकच आहे, कुठेतरी जवळपास नदी मंजूर करा म्हणजे धरणामध्ये पाणी येईल. आता हा विनोद अतिशयोक्ती जरी वाटत असला तरी यातून असं दिसतं की आपल्या मतदारसंघामध्ये मतं मिळवण्यासाठी काही निष्काम अर्थ नसलेले कामं सुद्धा मंजूर केले जातात. या विनोदातून हे दिसतं. म्हणजे विनोद काहीतरी आशय दाखवतो, जगण्यातली मजा दाखवतो आणि ती हसत हसत दाखवतो. पण फार वस्तुनिष्ठ, विज्ञानवादी, कायम जमिनीवर राहणारे आणि फार गंभीर प्रवृत्तीच्या माणसांना मात्र हे सगळं टवाळखोरी वाटते. आणि मग त्यांना रामदास स्वामीचं वाक्य आठवतं. तर मला वाटतं ते आजच्या दृष्टीनं चुकीचं आहे. कारण आता त्याची सगळ्यात जास्त गरज आहे. विनोदाला कोण सगळ्यात जास्त बळी पडतं? तर राजकारणी बळी पडतात आणि शिक्षण क्षेत्र बळी पडतं. आमच्याकडे या दोन्ही क्षेत्रावर कळत नसलं तरी बोलण्याची भारी हौस आहे. राजकारणातलं काही कळालं नाही तरी पारावरचे लोक बोलतात, अंदाज बांधतात. शिक्षणातलं काही माहिती नसलं तरी त्यावर बोलण्याचा प्रत्येकाचा हक्क आहे. कारण त्यासाठी आपण शिकलेलंच असू किंवा आपल्याला फार त्यातलं कळावं असं काही नसतं. पण यात सुद्धा फार प्रसंगनिष्ठ विनोद आहे. एक जुनी गंमत सांगितली जाते शिक्षण क्षेत्राशी संबंधित. तो विनोद समजून तुम्ही ऐका किंवा घडली असेल माहित नाही. पूर्वीच्या काळी अशा पत्र्याच्या खोल्या होत्या, सगळं गरम होत होतं भर दुपारी. मग गुरुजी मुलांना म्हटले, वर्गात सगळे मुलंच होते, त्यांच्या मुली आपल्या बाहेर खेळत होत्या. मुलांना म्हटले की अरे आता फार गरम होतंय, मी शर्ट काढतो. आणि मग त्यांनी त्यांचा तो नेहरू काढून आपला खुंटीला लटकवला आणि ते बंडीवर बसले. नंतर त्यांना इतकं गरम व्हायला लागलं की त्यांनी बंडी सुद्धा काढून ठेवली. असे छान उघडे होऊन वर्गामध्ये बसले. खिडकीतून जरा गार झुळूक वगैरे यायला लागली. आता मुलं म्हटले, गुरुजी आम्हाला बी गरमत आहे, तुम्ही उघडे व्हा म्हणे. सगळ्या मुलांनी शर्ट काढल्या. बनेंचा तर काही विषयच नव्हता त्या काळामध्ये. सगळे मुलं असे मस्त उघडे, गुरुजी उघडे. आणि तेवढ्यात साहेब अचानक आले. आता साहेब नावाचा प्राणी असा असतो, नको त्यावेळेस जो येतो त्याला साहेब म्हणायचं. ते अचानक दरवाजात आले. आता एखादे दुसरे शिक्षक असते तर ते बावरून गेले असते की आता काही खरं नाही. पण हे गुरुजी फार हुशार होते. ते ताडकन उठले तसे मुलंही उठले. मग गुरुजी मुलांना म्हणाले, मुलांनो याला कशाची हाडं म्हणतात? मुलं सगळे ओरडले, गुरुजी याला बरगड्या म्हणतात. याला काय म्हणतात? याला दंडाचं हाड म्हणतात. याला कशाचं हाड म्हणतात? मग साहेबांना इतकं आश्चर्य वाटलं. प्रत्यक्ष प्रात्यक्षिक हे गुरुजी करतायत, स्वतः उघडं होऊन शिकवतायत. म्हणजे यांना तसा आदर्शच दिला पाहिजे. हा सुद्धा गमतीचा विनोद आहे. आणि शाळा तपासणीतले तर अनेक विनोद आहेत. साहेब वर्गात आले, त्यांनी गुरुजींना विचारलं, सगळ्यात हुशार मुलगा उभा केला. गुरुजींनी एक हुशार मुलगा उभा. मग साहेबांनी त्यांना विचारलं, त्या मुलाला विचारलं, 17 दुने किती? तो म्हटला 30. मग साहेब हसायला लागले, मुलं हसायला लागले. साहेब गुरुजींना म्हणाले, सगळ्यात हुशार म्हणे हाच आहे. म्हणे कसं काय? म्हणे अहो तो निदान त्या 17 दुने 34 पर्यंत गेलाय म्हणे, आता 30 पर्यंत गेलाय. जसं हे बाकी सगळे मुलं 30च्या आतच म्हणतात, हा आता जवळ गेलाय. आणि जसं जसं तुम्ही आम्हाला शिकवायला वेळ द्याल, हे बाकीचे कामं सांगणार नाहीत, मी त्याला वर्ष संपोस्तर 34 पर्यंत नेणार. म्हणजे शिक्षकांना इतकी अशैक्षणिक कामं असतात. ते सांगण्यापेक्षा हा विनोद खूप काही सांगून जातो की मुलांना विद्यार्थ्यांसमोर बसूच दिलं जात नाही. महसूलवाले घेऊन जातात, कोरोना काळात आरोग्यवाले घेऊन जातात. म्हणजे शिक्षकांना कोणी घेऊन जातं. महसूलवाले कधी शिक्षणाकडे येत नाहीत, आरोग्यवाले येत नाहीत, बांधकामावाले येत नाहीत. त्यांना सगळे वापरून घेतात. त्यामुळे मुलांचं प्रचंड शैक्षणिक नुकसान होतं. हे गंभीरपणे सांगण्यापेक्षा अशा विनोदातून हे पटकन सांगितलं जातं. फक्त याच बाबतीत नाही, अगदी सिनियर कॉलेज पासून हे सगळे विनोद शिक्षण व्यवस्थेत फार मोठी मजा आणत असतात. एक प्राध्यापक, आता असं म्हणतात की प्राध्यापकांना 45 मिनिट बोलण्याची सवय असते. ते तयारी करून आले की ते जे बोलायला लागले की ते मध्ये थांबतच नाहीत. सगळ्यांच्या बाबतीत मी सांगत नाही, कारण काही खूप रंजकतेने शिकवतात, पण काही अगदी 45 मिनिटाचं काटेकोर तयारी करून येतात. मग स्मशानामध्ये श्रद्धांजली व्हायला ज्यावेळेस एक प्राध्यापक उभे राहिले. आता श्रद्धांजली प्रकार हा फार गमतीशीर आहे.
म्हणजे भाषणाची प्रॅक्टिस खरी कुठं होत असेल तर ती स्मशानात होते, कारण गेलेल्या विषयी काही बोललं तरी चालतं, तो गेलेलाच असतो, त्यामुळे तो ऐकायला नसतो. आणि बाकीच्यांना सुद्धा बाकीचे धार्मिक विधी होस तर कोणीतरी बोलत राहावं असं वाटत असतं. त्यामुळे प्राध्यापक बोलायला लागले, 5 मिनिट 10 मिनिट 15 मिनिट आलेले सगळे लोक कंटाळले. आता एकाला तर असं वाटलं की प्रत्यक्ष प्रेत उठूनच बास करा सर म्हणतं की काय, कारण इतके सर कंटाळवानं बोलायला लागले. लोकांना वाटायला लागलं आता हे कधी थांबतील. त्या स्मशानामध्ये एक विद्यार्थी होता सरांचा, त्यांना सरांची सवय माहित होती. मग तो धावत गेला, महादेवाचं मंदिर होतं तिथं जवळच एक, आणि तिथं जाऊन त्यानं तिथली घंटा 2 वेळेस वाजवली. ती घंटा ऐकल्याबरोबर प्राध्यापक म्हणाले, आता बाकीचा भाग आपण उद्या पाहू. अहो, त्या अंत्यविधीला आलेले सारे लोक घाबरले. बाकीचा भाग श्रद्धांजलीचा उद्या पाहू, म्हणजे आपल्यातल्या कोणाची उद्या वेळ आहे की काय भाऊ, असं त्यांना वाटून गेलं. तर या सगळ्या ज्या गमती आहेत, या आपल्या साहित्यामध्ये, आपल्या समाजामध्ये कुणी पेरल्या असतील, तर इंग्रजांना खूप सेन्स होता विनोदाचा. इंग्रज जरी वाईट असले, त्यांच्या काही चांगल्या गोष्टी ज्या आपण घेतल्या, मग त्यामध्ये पोस्ट ऑफिस पासून आगगाडीपर्यंत असेल, तर विनोदी स्वभाव, एक मनमोकळं राहण्याचा स्वभाव, आनंदी राहण्याचं तत्व हे त्यांच्याकडे होतं. ते खरं म्हणजे भारतीय माणसानं जर घेतलं तर आपला समाज प्रचंड आनंदी राहील. पण मला वाटतं ज्यावेळेस आनंदी देशाचा सर्वे झाला त्यावेळेस आपला देश खूप पिछाडीवर आहे. मलेशिया वगैरे देश खूप वर आहेत आनंदी राहणाऱ्यामध्ये. मग आपण का आनंदी राहत नाहीत, यामुळेच काही लोक दुःखी होतात. आपण आनंदी का राहत नाही, म्हणजे आपल्याला झोप काय येत नाही म्हणून काही लोकांना झोपच येत नाही. आता याला काय म्हणायचं, हे सुद्धा गमतीचे प्रकार आहेत. परंतु आपल्या गडकरींपासून, म्हणजे त्यांच्या आधी कोल्हटकरांपासून विनोदाची जी परंपरा आपल्याकडे आहे ती खूप मजेशीर आहे. म्हणजे गडकरी तर असं सांगतात की ते एका किर्लोस्कर मंडळामध्ये शिकवायला जायचे शिक्षक म्हणून, आणि त्या मंडळाचे मालक शंकरराव मुजुमदार, त्यांचे आणि यांचे नेहमी भांडणं व्हायचे, तंटा व्हायचा. एके दिवशी समोरासमोर बसून दोघे भांडत होते. तेव्हा शंकरराव असं म्हटले या गडकरींना की गाढवात आणि तुमच्यात अंतर किती आहे. तेव्हाच गडकरी उठले, त्यांनी मुजुमदार आणि त्यांच्यातलं अंतर मोजलं आणि म्हटले 4 वितीचं अंतर आहे. आता हा खरं म्हणजे रागवण्याचा विषयच नव्हता. भांडणं इथं संपले, कारण गडकरींनी त्यांचे दात त्यांच्याच घशामध्ये घातले. ज्यावेळेस गडकरींचे बंधू त्यांना एके दिवशी घाबरून म्हटले की अरे, मी सकाळी उठलो तर माझ्या उशी खाली विंचू होता. त्याला वाटलं गडकरी सुद्धा घाबरतील, तर हे त्याला म्हटले की बरोबर आहे, दगडाखाली विंचू सापडणारच. म्हणजे तुझ्या डोक्याखाली विंचू सापडला म्हणजे तुझं डोकंच दगड आहे, हे वेगळं सांगायला नको. एक साहित्यिक ज्यांचं आणि गडकरींचं फार वाकडं होतं, ते गडकरींना असं म्हटले की मी मूर्खांशी बोलत नाही. तर गडकरी म्हटले पण मी बोलतो ना. तर हे जे विनोदाचे शाब्दिक ओलांटे आहेत, या मजा आहेत. गडकरी नेहमी सांगतात की त्यांचं एक बंडू तात्या नावाचं पात्र होतं आणि ते वृत्तपत्र वाचायचे बंडू तात्या. आणि ते बंडू तात्यांना असं वाटायचं की लहान मुलांनी सुद्धा बालकथा वगैरे वाचण्याऐवजी आतापासूनच वृत्तपत्र वाचले पाहिजे. आणि त्यांची मंडळी यांचं वृत्तपत्र वाचायचा अवधी संपतो ना संपतो ते त्यांच्या हातून ती घेऊन जायची. यांना मोठा अभिमान होता की माझ्यामुळे माझ्या पत्नीला सुद्धा वर्तमानपत्र वाचण्याची सवय लागली. मग एके दिवशी त्यांच्या पत्नीनं घाईघाई वर्तमानपत्र हातातून ओढून नेल्यावर हे तिच्या मागे गेली, ही नेमकी करतेय काय. ही बाहेर गेली तर त्यांनी पाहिलं मुलं सुद्धा ताटकळलेले आहेत त्या वर्तमानपत्रासाठी. आणि मग नको त्या गोष्टी घडल्या, वर्तमानपत्राचा नको तो वापर सुरू झाला. तरी ते बंडू तात्या असं म्हटले की चित्त शुद्धीऐवजी शरीर शुद्धीसाठी या वर्तमानपत्राचा वापर होतोय, हे फारच वाईट आहे. त्यातही पुढे गडकरी असा विनोद करतात की त्यामध्ये आमची शेती नावाचा एक लेख होता आणि बंडू तात्यांना असं वाटलं की या शेतीला एवढ्या लवकर खत मिळेल असं मला सुद्धा वाटलेलं नव्हतं. तर हे सगळे जे प्रकार आहेत हे आपण खूप आनंदाने घेतलं पाहिजे. आपण हसलो म्हणजे आपलं जीवन हे निरोगी राहतं, आनंदी राहतं, पण त्यासाठी नैसर्गिक हसलं पाहिजे. म्हणजे अगदी सकाळी हास्य क्लब मध्ये जाऊन हसा रे 1 2 3 असं म्हटल्यावर हसणं वेगळं, कृत्रिम हसणं वेगळं आणि नैसर्गिक हसणं वेगळं. त्यासाठी हा हसण्याचा नैसर्गिकपणा आपल्यामध्ये आला पाहिजे. नाही तर कोल्हटकर म्हातारपणाचं वर्णन काय करतात, तुम्हाला जर सांगितलं म्हातारपणाचं वर्णन करा तर काय नाही, थकलेलो पिचलेलो, उठता येत नाही, कुणी बोलतंय, सून बोलते, टाकून बोलतात, काय खरं नाही, असा न्यूनगंड आपल्या मनात असतो. पण कोल्हटकर म्हातारपण किती छान आहे असं सांगताना काय म्हणतात, म्हातारपणाचे किती फायदे आहेत. म्हणजे काही वस्तू पडली तर त्यासाठी खास वाकावं लागत नाही, कारण आपण आपोआप वाकलेलो असतो. एखाद्या घरी जायचं, दरवाजा बुटका असेल तर टेंगुळ येत नाही, कारण आपण वाकूनच आत गेलेलो असतो. कोणी काही बोललं तर कपाळावर आठ्या आणण्याची गरज नाही, कारण मुळात कपाळावर आठ्या आलेल्याच असतात. शिवाय आपल्या दंतमंजनाचा खर्च वाचतो, कारण मुखामध्ये दातच राहिलेले असतात, नाही का. किंवा फार वाईट वाटण्याचं कारण नाही, कारण ऐकूच येत नाही. काही वाईट आपण पाहतच नाही, कारण नीट दिसतच नाही.
त्यातली त्यात तरुण मुली आपल्याशी अतिशय प्रसन्न आणि निकोपपणे बोलतात. आता हे म्हातारच आहे म्हणून तो एक वेगळाच आनंद आहे म्हातारं झाल्याचा. म्हणजे पहा, म्हातारे झाल्याचे फायदे किती आहेत हे कोरटकर एका वेगळ्या शैलीमध्ये सांगतात. ही जी शैली आहे की आपण जीवनाकडं म्हातारपण किती वाईट आहे अशा दृष्टीनं पाहतो आणि कोल्हटकर सारखे माणसं म्हातारपण किती फायद्याचं आहे ही जी सकारात्मक दृष्टी आहे हा जगण्यातला खरा आनंद आहे. मग शाब्दिक कोट्या असतील, उपहास असेल, विसंगती असेल, यामध्ये फार मोठी मजा आहे. ज्यावेळेस एका माणसाची मावशी वारली शहरामध्ये त्या काळामध्ये, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की शवपेटीमध्ये तिचं प्रेत आम्ही आता बंदिस्त करून पाठवतो एका डब्यामध्ये. आणि त्या डब्यामध्ये एका इंग्रजी अधिकाऱ्याचं प्रेत येत होतं. ते दोन्ही प्रेत उतरून घेतले आणि या गृहस्थाने ज्यावेळेस त्याच्या मावशीला दफन करण्यासाठी स्मशानामध्ये प्रेत आणलं, पेटी उघडली पाहिलं तर अरे बापरे, याच्यात तर सोल्जर आहे, अधिकारी आहे. याचा अर्थ आपली मावशी तिकडे गेली आणि सोल्जर इकडे आला. मग तो धावत धावत त्या सैन्यांच्या छावणीमध्ये गेला आणि तिथल्या अधिकाऱ्यांना त्यांनी सांगितलं की आदला बदल झालीये, माझी मावशीचं प्रेत तुमच्याकडे आलंय, तुमच्या सोल्जरचं अधिकाऱ्याचं प्रेत माझ्याकडे आलंय. त्यावेळेस तो अधिकारी त्याच्या कानात म्हटलं की बाबा आम्ही ते काय पाहिलं नाही, पेटी आली तशी आम्ही त्या आमचा अधिकारी समजून त्याला मानवंदना दिली, बंदुकीच्या फायऱ्या झाडल्या आणि तुझ्या मावशीला दफन करून टाकले. आता तू आमच्या अधिकाऱ्याला गुपचूप दफन करून टाक, कुणाला सांगू नको. आता हा प्रसंग तसा गंभीर होता, पण यात सुद्धा आपल्याला हसू फुटतं. म्हणून या शब्दाच्या व्युत्पत्ती कुठून आल्या, भाषेतल्या गमती सुद्धा कुठून आल्या. वन्स मोर शब्द आहे. गडकरी फार गमतीशीर याचं वर्णन करतात. वन्स मोर शब्द कुठून आला तर पूर्वीच्या काळी एक राजकन्या, काही अधिकारी मान्यवर दरबारातले एक रंगमंचावर नाटक पाहत होते आणि तेवढ्यात विंगेतून एक मोर त्या रंगमंचावर त्यानं उडी मारली आणि पिसारा फुलून तो थोड्या वेळ नाचला. तर या राजकन्याचं लक्ष नव्हतं तिकडं. तर तिच्या वहिनीनं तिला सांगितलं वंस मोर, म्हणजे वंस मोर आलाय बघा. तर राजकन्यानं तो पाऊस तर मोर पुन्हा विंगेत निघून गेला. राजकन्यानं सांगितलं नाही, मोर एवढा सुंदर होता तर पुन्हा त्याला रंगमंचावर आणा. मग पुन्हा त्याला रंगमंचावर आणा. तेव्हापासून वन्स मोर म्हणजे काय, एखादी चांगली गोष्ट पुन्हा रंगमंचावर सादर करणं, त्याला वन्स मोर म्हणजे वंस मोर होणं. ही जी फोड आहे आणि हे तार्किक दृष्टीनं चुकीचं असू द्या, व्याकरणाच्या दृष्टीनं चुकीचं असू द्या, पण यातला विनोद जो आहे तो विनोद समजून जो खळखळून हसेल त्याला त्याचा खरा आनंद मिळेल. त्याचं संशोधन करण्यामध्ये अर्थ नाही. म्हणून ठराविक लोकांवरही विनोद जातात. शिखांवर किती विनोद केले जातात. मध्यंतरी तर असं म्हटलं गेलं की त्यावर बंदी आणा, परंतु ते होत नाही, कारण हे त्यांच्या नावावर काही विनोद खपवले जातात, त्यातूनही आनंद मिळतो. म्हणजे सरदार जी का ब्रेन ट्यूमर का ऑपरेशन हो गया, हे वाक्य सुद्धा खूप विनोदी आहे असं म्हटलं जातं. कारण ब्रेन ट्यूमर, ज्याला ब्रेन आहे त्याच ऑपरेशन होईल ना, त्याला ट्यूमर होईल ना, म्हणजे असे सुद्धा विनोद त्यात असतात. मग आपल्यावर ज्यावेळेस एक दोन सरदारजी भांडत होते गावामध्ये, एक जण म्हणायचा आभाळात जो आहे तो चंद्र आहे, दुसरा म्हणायचा सूर्य आहे. एक म्हणायचा, पहिला म्हणायचा चंद्र आहे, दुसरा म्हणायचा सूर्य आहे. तिसरा सरदारजी तिकडून आला, यांनी त्याला विचारलं आता तूच सांग काय. तो म्हटला मी या गावचा नाही, मला काही माहित नाही. आता हा विनोद खळखळून हसण्याचा नसला तरी गालात हसण्याचा आहे, कोणाचा तरी मूर्खपणा उघड करण्याचा आहे. म्हणून एके दिवशी एक सरदारजीला प्रचंड राग आला. त्याला असं वाटलं की सगळे लोक आपल्यावर विनोद करतायत, आता आपण काय करू. आपण असं हसत ओरडत असं पळत सुटू रस्त्यावर, मग लोक आपल्या मागे ओरडत सुटतील, आले याला काय झालं. मग एके ठिकाणी आपण थांबू, मागे वळू आणि मग हसून लोकांना सांगू तुम्ही आम्हाला मूर्ख बनवता, तुम्ही किती मूर्ख आहात, काहीच झालेलं नाही. म्हणून तो आरडाओरडी करीत असं पगडी धरून ओरडत पळायला लागला. त्यानं पाहिलं मागून खूप पावलांचे आवाज येत आहेत, प्रचंड आता माणसं आपल्या मागं धावतायत ते लक्षात आल्यावर तो गपकन एका ओट्यावर थांबला. त्यानं मागं पाहिलं आणि म्हणण्याचा विषयच नाही राहिला, कारण त्यानं मागं पाहिलं तर सगळे सरदारजीच त्याच्या मागे पळत होते. तर हे असे जे सगळे विनोद आहेत हे फार गमतीशीर, आपण शंका न घेता हे विनोद खरं म्हणजे सगळ्या क्षेत्रातले विनोद सांगण्याला प्रचंड विनोद आहेत. ऐकून तुम्ही खळखळून, आता ऑनलाईन मुळे मला समजतच नाही, पण आपण गृहीत धरू तुम्ही हसत असाल, कारण आता ऑनलाईन हा विनोदाचाच भाग झालाय. वक्त्यानं बोलत राहायचं, श्रोत्यांनी जमेल तर ऐकायचं, नाही तर आपलं स्पीकर चालू ठेवायचं, व्हिडिओ चालू ठेवून आपलं काहीतरी कामं उरकून पुन्हा येऊन बसायचं. म्हणून आता दुकानात सुद्धा फक्त शर्ट चांगला घेणारा जर एखादा असेल तर समजायचं तो ऑनलाईन वक्ता आहे, कारण इथं फक्त शर्टचीच गरज आहे, पॅन्टची नाही असं नाही, पण पॅन्ट आपली हलकी घेतली तरी चालते. तर हे सुद्धा विनोद आता या नवीन पद्धतीनं कोरोना काळामध्ये सुरू झालेले आहे. परंतु माणूस हा सुसंवादाला भुकेला आहे, विनोदाला भुकेला आहे, आनंदानं खेळकरपणासाठी तो भुकेला आहे. म्हणून प्रत्यक्ष सभा जरी बंद झाल्या, एकमेकाशी प्रत्यक्ष सुसंवाद जरी बंद झाला, तरी त्यानं
तांत्रिक पद्धतीनं या ऑनलाईनच्या गोष्टी एकमेकाशी जोडून घेतल्या की नाही, आपण सुसंवाद साधू, आपण आनंद मिळू आणि जगण्यात आपण अतिशय आनंदी राहू. कारण फक्त जगण्यात नाही तर मरणावर सुद्धा विनोद आहेत, कारण त्यामुळं मृत्यूचं भय कमी होतं. म्हणून सर्वांना विनंती आहे की जगण्यातली मजा जर घ्यायची असेल तर अतिशय खेळकर दृष्टीनं, सकारात्मक दृष्टीनं, अतिशय आनंदी होऊन आपण ही मजा लुटा, याची मला खात्री आहे. आणि आता मी फार तुमच्या समोर बोलून ह्या विनोदाचं जे रसग्रहण चालू आहे त्याला काही वेगळ्या मार्ग लावण्यापेक्षा किंवा तुम्ही कंटाळण्याआधीच मी या ठिकाणी थांबतो. म्हणून आपण कितीही मोठं संकट आलं, दुःख आलं तरी विनोद पचवायला शिका, आनंदानं राहायला शिका, हसायला शिका. ते दुःख संपणार नसतं, पण ते हलकं आपल्याला वाटतं, ते आनंदी वाटतं. म्हणून सकारात्मक विनोदी पद्धतीनं हसून आपण खेळकर पद्धतीनं या आयुष्याकडे जर पाहिलं तर निश्चितपणे आपलं आयुष्य सुखी होईल. हेच खरंच जगण्यात विनोदाचं महत्व आहे. धन्यवाद. हॅलो, संपवायचं का? हॅलो संजय. हॅलो. हो ऐकू येते? हो हॅलो. हा, नाही तुम्ही जे सांगितलं ते ओकेच, परंतु एखादी कथा जी आहे, एक अर्ध्या तासाची कथा होऊ द्या, म्हणजे लोक आणखीन हसतील त्याच्यामध्ये. वखार महामंडळामध्ये तुम्ही दिलेले व्याख्यान अजूनही माझ्या पूर्णपणे लक्षात आहे. पूर्ण महाराष्ट्र लेवलवरचं आपलं सगळं ते व्याख्यान होतं आणि त्याच्यामुळे तुम्ही सगळ्या महाराष्ट्रामध्ये गेला होता. पुण्याला असताना आपण जे अरेंज केलं होतं तसं हो, लोक तुम्हाला ऐकण्यासाठी थांबलेलेच आहेत. तुम्ही विनोदाचं महत्व तर सांगितलं अगदी व्यवस्थित, पण आता पूर्णपणे थोडं सगळ्यांना धरून हसवा थोडस आता. मला वाटतं आपण हे विश्लेषण जे केलं विषयानुरूप खूप मोठी नाही, पण एक छोटीशी कथा ठुबे साहेब म्हटल्याप्रमाणे मी सांगतो, आणि ती आपण वाचलेली असेल. कथा माझी नाही, कारण माझी सांगायची तर खूप वेळ त्यात जाईल, आणि ऑनलाईन मध्ये ती जी मजा आहे तो जो आम्हाला मजा येते संजय. तुमची स्वतःची सांगा ना, 15, 20, 25 अर्धा तास झालं तरी चालेल, काय हरकत नाही. पण घ्या तुम्ही, लोकांना कळू द्या. बरेच लोक ऐकायला आलेले आहेत आता, आणि खास तुमचं ऐकण्यासाठी आले. अच्छा अच्छा अच्छा, बर बर बर. किशोर सहमत आहे? किशोर, त्यांनी ते म्यूट केलं असेल. ठीक आहे, असेल तुम्ही कंटिन्यू करा. ठीक आहे. एक वेगळी कथा जी मी खरं म्हणजे एक छोट्याशा 2 कथा मी सांगेल, म्हणजे थोडस वेगळ्या पद्धतीच्या, ज्या माझ्या आतापर्यंत झालेल्या नाहीत. एक ऐकलेली कथा अशी आहे, ती खूप छान मला वाटली म्हणून सांगतो, की एका राजाला असं समजलं की आपल्या राज्यात एक मनुष्य असा आहे की तो सगळ्या गोष्टी ओळखतो. आणि मग त्यानं खात्री करण्यासाठी त्या मनुष्याला बोलवून घेतलं. आपण घोड्यापासून सुरुवात करू असं राजाला वाटलं. मग तबेल्यात त्यानं नेलं त्या माणसाला आणि सांगितलं, यातले किती घोडे जातीवंत आहेत आणि किती नाहीत हे मला सांग. मग एक अर्धा 1 तास निरीक्षण करून तो मनुष्य असं म्हटला की ते पलीकडचे 2 घोडे फक्त जातीवंत आहेत, बाकीचे नाही. मग राजाला आश्चर्य वाटले, असं कसं भाऊ, तू कसं ओळखलं कसं? तर म्हणे, हे बाकीचे घोडे ज्यानं विकलेत तुम्हाला त्याला आधी बोलून विचारा. मग महाराजांनी बोलवलं तर ते चाचरत म्हणाले, हो महाराज, हे खरे जातीवंत घोडे नाही. मग कसं ओळखलं? त्या मनुष्याला विचारलं तर त्यानं सांगितलं की हे जे 2 घोडे आहेत हे चारा खाल्ला की मान वर करून चारा खात आहेत, याचा अर्थ हेच जातीवंत आहेत, बाकीचे मान खाली करून चारा खात आहेत. मग ज्यानं घोडे विकले त्याला महाराजांनी विचारलं, असं कसं? तो म्हटला, बरोबर आहे महाराज, कारण हे ज्यावेळेस आणले यांची आई यांच्याजवळ नव्हती. गाईचं दूध पाजून आम्ही यांना मोठं केलेलं आहे, म्हणून हे चारा खाताना सुद्धा गाईसारखेच खातायत खाली वाकून. मग महाराजांना मोठं आश्चर्य वाटलं की अरे बाबा, तू खरं छान ओळखलं म्हणे, यावरून तू ओळखलं तर. आणि मग बऱ्याचशा शेळ्या मेंढ्या महाराजांनी त्या मनुष्याला भेट दिल्या की बाबा घेऊन जा, तू बरोबर ओळखलं. एक 4-5 दिवसांनी पुन्हा त्या मनुष्याला महाराजांनी बोलून विचारलं की मला आता तुझ्यातलं कौशल्य माहीत झालंय, आमच्या राणीविषयी तुला काय वाटते?
आता तो मनुष्य म्हटला, जर प्राणदान देत असाल, जीवनदान, तर मी सांगतो, मला 1-2 दिवस इथं राहू द्या. पण राहिला तो मनुष्य राजवाड्यामध्ये. आणि मग त्या मनुष्यानं सांगितलं की महाराज, तुमच्या राणीमध्ये सुद्धा खोट आहे, ती राजघराण्यातली स्त्री असेल असं मला वाटत. आश्चर्य वाटलं महाराजांना. आणि मग तिच्या वडिलांना त्यांनी बोलून घेतलं. म्हणे, या मनुष्य असं म्हणतोय की राजघराण्यातली नाही, काय भानगड आहे? तर तो मनुष्य रडायलाच लागला. म्हणे, बरोबर आहे महाराज, एक दत्तक घेतलेली मुलगी आम्ही राजकन्या म्हणून तुमच्या गळ्यात मारली. मग हे तू कसं ओळखलं? तर तो मनुष्य म्हटला, मी हिचं निरीक्षण केलं. ही राजवाड्यामध्ये साध्या नौकरांना सुद्धा शिव्या देते, मोलकरणींना शिव्या घालते, अश्लील भाषेमध्ये बोलते. याच्यावरून मी ओळखलं की ही राजघराण्यातली राजकन्या नाही, हिच्यामध्ये खोट आहे. पुन्हा महाराजांना आनंद वाटला आणि बऱ्याचशा शेळ्या मेंढ्या त्या मनुष्याला त्यांनी भेट दिल्या. पण नंतर महाराजांना राहून राहून वाटायला लागले की याला शेवटचं काहीतरी विचार, म्हणून पुन्हा त्या मनुष्याला त्यांनी बोलून घेतलं. म्हणे, अरे आता शेवटचं सांग, माझ्याविषयी तुला काय वाटतं, मी खानदानी आहे का? तो मनुष्य हसायला लागला. म्हणे, महाराज, प्राणाचा अभय देत असाल तर सांगतो, तुम्ही खानदानी नाही, म्हणजे तुमच्या वंशाचा पत्ताच नाही, तुम्ही कोण असाल. महाराजांना आश्चर्यच वाटलं. आणि मग त्यानं चौकशी केली. त्यावेळेस त्याला समजलं की बालपणी त्या गादीला वारस नव्हता, म्हणून त्याला सुद्धा दत्तक घेतलेला आहे, म्हणजे तो खरा राजपुत्र नव्हताच. आणि मग त्यानं त्या मनुष्याला विचारलं, तू कसं ओळखलं? त्यावेळेस तो मनुष्य असं म्हटला की तुम्ही जर खरोखर खानदानी महाराज असते तर आनंद झाल्यानंतर तुम्ही मला गळ्यातला मोत्याचा कंठा दिला असता, रत्ने दिली असती, सोनं दिले असते. तुम्ही प्रत्येक वेळेस मला शेळ्या मेंढ्याच देतायत, याचा अर्थ तुम्ही खानदानी महाराज नाही. तर ही गोष्ट मी याच्यासाठी आपल्याला सांगितली की मनुष्याच्या आचरणावरून, त्याच्या वर्तनावरून तो कसा आहे हे ओळखलं जातं. म्हणजे आपण सुद्धा तो प्रयत्न करा, स्वतःविषयी नाही पण समोरच्या विषयी, की हा कसा असेल. फक्त बोलू नका, आपण ते करतोच, कारण दुसऱ्याचं परीक्षण करत जगण्याची आपल्याला सवय असते. कधी कधी आत्मपरीक्षण सुद्धा आपण केलं पाहिजे. ही एक गोष्ट मी ऐकलेली. आणि आता दुसरी माझी गोष्ट मी जी सांगतो, आता खरं म्हणजे सारे प्रवासी घडीचे ही गोष्ट असेल, किंवा गुप्रे मास्तर, एक फार मजेशीर गुरुजी, त्यांची गोष्ट असेल, किंवा FIBAच्या अभ्यासक्रमामध्ये शुभमंगल सावधान नावाची जी गोष्ट आहे ती असेल, अशा अनेक गोष्टी कथाकथनात मी पूर्वीपासून सांगत आलेलो आहे. पण त्याच्या पलीकडे एक मजेशीर गोष्ट मी तुम्हाला यासाठी सांगतोय की आज आपल्यात ऐकायला मुलं नसतील तर तुम्ही आपल्या घरात जाऊन मुलांना ती सांगा. कारण आता कोरोनाचा काळ आहे, नाईलाजानं का होईना आपल्याला घरात आता बोलावं लागतंय. पत्नीशी तर आपण बोलतोच, कारण आता दुसरा इलाज नाही, बाहेर जाणं आता बंद झालंय. म्हणून आहे ते घरातलं गोड आहेच, पण अजून आपल्याला गोड वाटणं गरजेचं आहे. मुलांना गोष्टी सांगायला कोणी शिल्लक नाही. आजोबा आहेत तर ते कोणत्या स्थितीत आहेत आता मी ते सांगत नाही, पण गोष्ट मोठ्यांसाठी आहे, मुलांसाठी आहे, खूप मजेशीर आहे. आणि तसं म्हणजे दंतकथा आहे, लोककथा आहे. फार पूर्वी मला सुद्धा आजोबांनी सांगितलेली गोष्ट आहे, ती आपण मुलांना सांगावी यासाठी मी तुम्हाला सांगतोय. की फार पूर्वीच्या काळी एक महाराज होऊन गेले, लहरी होते, चंचल होते. म्हणजे चंचल म्हणजे काय, की अनपेक्षित काहीतरी करायचं. मग काय तर दरबारात येताना ते मोकळ्या केसाने यायचे आणि झोपताना मुकुट घालायचे. हा विक्षिप्तपणा झाला. किंवा कधी कधी एका पायात पांढरी खडावा, दुसऱ्या पायात काळी खडावा, विक्षिप्तपणा. उन्हाळ्याचे दिवस असले की शयनगृहात महाराज म्हणायचे, माझ्या अंगावर 1 दुलई टाका, 2 टाका, 3 टाका. त्या दुलया टाकणारे सेवक म्हणायचे, महाराज गुदमरून मराल, आधीच उन्हाळा आहे. महाराज म्हणायचे, मी महाराज आहे, टाकत राहा, माझा आदेश तो माझा आदेश. सेवक आपले टाकत राहायचे, मर बाबा एकदाच. थंडीच्या दिवसात महाराज कधी कधी सेवकांना म्हणायचे, चला मला सरोवरात स्नान करायचंय. सेवक म्हणायचे, महाराज किती थंडी आहे, काकडून मराल. महाराज कोण आहे, मी आहे, चला मी म्हणेल तेच. की सेवक आपले जायचे. मग हे आपलं थंडीनं त्या बर्फासारख्या थंड पाण्यात कुडकुडत स्नान करायचं. म्हणजे महाराजांच्या लहरीपणाचे, विक्षिप्तपणाचे असे अनेक किस्से राज्यामध्ये प्रसूत होते. आणि लोकांना एक माहित होतं की हे म्हटले ते फायनल. जसं दक्षिण कोरियावाला तो सांगतो, अशी कटिंग करा माझ्यासारखी, तशीच सगळ्यांनी कटिंग करायची, अमुक कपडे घाला, तसेच. आजही तसे लोक आहेत, म्हणजे भारतातही आहेत. आपण म्हणतो लोकशाही, पण ते आतून आहेत, बऱ्यापैकी आहेत, त्याला थोड्या मर्यादा आहे, पण आहेत. मी म्हणेल तेच तुम्ही केलं पाहिजे. मग महाराज त्या पद्धतीचे होते, तो गादीचाच गुण तसा असावा. मग एके दिवशी दरबार भरला. महाराज आपल्या सिंहासनावर असे बसलेले, बाजूनं 2 दाशा चौऱ्या ढाळत होत्या. आता चौऱ्या का ढाळत, तर पूर्वीच्या काळी काही AC, कूलर, फॅन नसावेत,
म्हणून ते जिवंत माणसाला सुद्धा वारा घालण्याचे प्रकार पूर्वी होते. आता सगळं आल्यामुळं जिवंत माणसाला घालत नाही, मेल्यावर घालतात. जिवंतपणी बिचारा तसाच मरतो वाऱ्या विना, झुळकी विना, आणि गेल्यावर मात्र इतका वारा घालतात की तो आता उठेल की काय अशी परिस्थिती असते. हे सगळे ढोंगीपणाच्याच गमती आहेत, जिथं तिथं विनोद आपल्याला सापडतात. तर महाराज असे दोन्ही बाजूला 2 अशा चौऱ्या ढाळतायत. दरवाजामध्ये 2 दंडाधिकारी उभे, दंड घेतलेले. आता पूर्वी ते दंडाधिकारी होते, नंतर त्यांचं कार्यकारी झालं असो आपल्याकडे, कार्यकारी दंडाधिकारी. त्यांच्या हातात दंड होते, नंतर ते बारीक होऊन शिक्के झाले यांचे. म्हणजे तसेच हे आहेत असं मी म्हणत नाही, पण एक कार्यकारण भाव सांगतो. दरवाजामध्ये ते दंडाधिकारी उभे आणि सगळे सरदार सेनापती दरकदार आपल्या मानाप्रमाणे बसलेले होते, रत्नजडित सिंहासनावर बसलेले होते. मग महाराज म्हटले कामकाज सुरू करायचं का? तर प्रधानजी म्हटले हो सुरू करूया. आता महाराज विक्षिप्त काय आदेश देतील भरोसा नाही. महाराजांनी अचानक आदेश दिला, म्हणे प्रधानजी. जी महाराज, तो आपला उंदरासारखा तुरु धावत पुढे आला. काही बोलायचं नाही, महाराज सांगतील ते ऐकायचं. मग महाराज म्हटले की तुम्हाला काही समजत नाही? प्रधानजी म्हणे जी. म्हटलेत नाही समजत तर नाही, आता पदरी नोकरीच करायची ना, नाही समजत. असा एक विद्वान माणूस शोधून आणा म्हणे, जो मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देईल. आता प्रधानजी म्हणे महाराज आपल्या दरबारात किती विद्वान आहेत? म्हणे छे छे छे, माझ्या दरबारात विद्वान असूच शकत नाही, माझ्यावरूनच घे म्हणे. मी 2च प्रश्न विचारेल म्हणे त्या विद्वानाला, त्यानं उत्तर द्यायची. प्रधानजी म्हणे शोधून आणतो, काय अवघड नाही, पण माझी एक अट आहे म्हणे. काय? मी जे प्रश्न विचारेन ते प्रश्न विचारताना मी शब्दांचा वापर करणार नाही, मी हाताच्या खुणेनं प्रश्न विचारेन. आणि उत्तर देणाऱ्यानं सुद्धा उत्तर द्यायचे हाताच्या खुणेनं, बोलायचं नाही. उत्तर देताना तो जर बोलला तर त्याला फाशी, त्याचं उत्तर चुकलं तरी त्याला फाशी. आणि असा विद्वान तुम्ही जर उद्यापर्यंत शोधून आणला नाही तर तुम्हाला फाशी. आता प्रधानजी म्हटले एके दिवशी हे यांच्या दरबारी राहून हे असं होणारच होतं, फासावरच लटकणार, आपण काय करणार. मग सगळे सरदार दरकदार हसायला लागले. ठीक आहे, काय बळी गेला तर प्रधानजी जाईल. काहींना वाटलं मग आपलं प्रमोशन होईल वगैरे आपल्या भाषेमध्ये. प्रधानजी बिचारा चिंतेत पडला. आता असं कोण विद्वान सापडायचं? एक तर महाराज बोलणार नाहीत, म्हणजे ते काय सांकेतिक खुणा करतील त्या समोरच्या विद्वानाला समजल्या पाहिजे. समजलं तर त्याचं उत्तर आलं पाहिजे. उत्तर आलं तर ते हाताच्या खुणेनं देता आलं पाहिजे. आणि त्यानं केलेल्या हाताच्या खुणा पुन्हा महाराजाला, ही प्रक्रिया अवघड आहे, कोणी सापडणार नाही. उद्या आपल्याला फाशी होणार. संध्याकाळी बिचारा घरी गेला. जेवताना भातात बोट फिरवत बसला. आता पती चिंतेत असलेला आधी कोण ओळखतं? पत्नी ओळखते. तिनं विचारलं स्वामी. आता पूर्वी स्वामी म्हणायचे बरं का पतींना, म्हणजे किती मान द्यायचे पहा. आता म्हणत नाहीत स्त्रिया आपल्याला स्वामी. स्वामीच त्या लायकीचे राहिले नाही म्हणा. कारण आता तसं स्वामीच म्हणायचं ठरलं तर काही स्त्रिया म्हणतील आमचे स्वामी खालच्या गल्लीला पडलेले आहेत वगैरे. म्हणजे स्वामी आता पडझड सुरू झाली स्वामींची. त्यामुळे शब्द कोणी वापरत नाही. आहो जाओ किंवा अगदीच आरे कारेपर्यंत आपल्या वागण्यामुळे हे झालेलं आहे. आपण तो शब्द गमावून बसलो, पूर्वी तो वापरायचे. आणि मग स्वामी तुम्ही चिंतेत दिसता. मग भातात बोट फिरवत म्हणाला प्रधानजी आज तुम्हाला शेवटचं पाहून घे. म्हणे काय झालं? काय विचारू नको. उठला आणि त्या महिरपा बाहेर, खिडकी बाहेर पाहतो भरायला. म्हणे आमचे प्रधानजी मला एक असा विद्वान शोधून आणायला सांगितलाय. महाराज प्रश्न विचारणार हाताच्या खुणेनं, विद्वानानं उत्तर द्यायचे हाताच्या खुणेनं. उत्तर देताना बोलला तर फाशी, उत्तर चुकलं तर फाशी, आणि विद्वान मी सापडून नेला नाही तर उद्या मला फाशी. शेवटचं पाहून घे. त्या मला शेजारी एक मेंढपाळाची झोपडी होती. आणि मग ती प्रधानाची बायको त्याला असं म्हटली पहाटे झोपडीमध्ये. म्हणे काय? तो मेंढपाळ आता रानात येईल. म्हणे काय झालं? तुम्ही काय करा, त्याच्याकडे जा, गरीब आहे, त्याच्याकडे जा, त्याला गोड गोड बोलून विद्वान आहे असं सांगा, विद्वान म्हणून त्याला उद्या दरबारात घेऊन जा. म्हणे अगं शेतात मेंढ्या वळणारा तो, त्याला कसे उत्तर येणार? म्हणे नाही उत्तर आले तर तो फाशीवर जाईल, तुम्ही सुटाल. म्हणे अरे वा, लग्नानंतर तू पहिला सल्ला असा मला दिला जो परवडण्यासारखा. मग संध्याकाळी प्रधानजी गेले त्या मेंढपाळाच्या झोपडीजवळ. नुकताच मेंढपाळ शेतातून आलेला होता त्या मेंढ्या चारून. आणि पूर्वीच्या काळी अंकगणित नव्हतं, 1-2 आकडे नव्हते, हातामध्ये खडे होते. एक मेंढी वाडग्यात गेली की एक खडा खाली टाकायचा. सगळे खडे संपले म्हणजे सगळ्या मेंढ्या आल्या, कुठली चुकली नाही. त्यानं सगळ्या मेंढ्या वाडग्यात घातल्या, झोपा लावला. झोपडीच्या बाहेर ती वाकळ अंथरली काळी, जाड जाड वाहना घुंगराची काठी कोपऱ्यात टेकवली आणि मस्त पागोट सोडून तो त्या वाकळीवर बसला. त्याची बायको आत
चहा करायला लागली. मातीची चूल होती, त्यावर ते चेमटलेलं पातेलं तिनं ठेवलं, त्यावर मेंढीचं दूध, त्यामध्ये गुळाचा खडा आणि तुराट्या घालून तिनं तो चहा सुरू केला. तेवढ्यात प्रधानजी तिथं आल्याबरोबर मेंढपाळ घाबरून गेला. अरे बापरे, आपल्या शेजारी इतक्या मोठ्या राजवाड्यात राहणारा हा प्रधानजी आज आपल्या घरी कसा? उठला, घाबरला, पाया पडायला लागला. महाराज, महा काही चुकलं का? चुकलं का? काही चुलीचं धूर आला का तुमच्या त्या राजवाड्यात वगैरे? घाबरूनच गेला. बाई पळत बाहेर आली त्याची बाहेर. प्रधानजीनं गळ्यात हात घातला मेंढपाळाच्या. जसं निवडणूक आल्यावर नेता कपडे खराब होत्या, पण आता मतदाराच्या गळ्यात हात घालाच भाऊ, घरी गेल्यावर आंघोळ करता येईल असं. तर प्रधानजीनं गळ्यात हात घातला. मेंढपाळाचा उर एकदम भरून आला. मग प्रधानजी म्हणे, अरे इतके दिवस झाले तू माझ्या या राजवाड्याच्या तिथं शेजारी राहतो, म्हणजे तू माझा शेजारीच आहे, तर किती काय तुझी दशा आहे, हे सगळे तुझे कपडे काय, दारिद्र्य काय, आणि तुला घरामध्ये काही सामान नाही, अंगावर घालायला कपडे नाही, कुठवर दारिद्र्य राहतो? तर मेंढपाळ म्हणला, महाराज देवाने ठेवलं तसं राहावं लागतं, बिचारे प्रामाणिक आपले घरी. तर प्रधानजी म्हणे, नाही, तू श्रीमंत झाला पाहिजे, तुझ्या 4 पिढ्या बसून खातील अशी सोय मी करणार आहे. म्हणे, काय, कसं होणार? म्हणे, आमचे महाराज सोपे 2 प्रश्न विचारणार आहे, त्याची उत्तर तुला येतील, तू फक्त तेवढे उत्तर दे, तुला गाड्या मोहरा बक्षीस मिळतील, पुन्हा मेंढ्या वळण्याची गरज नाही, झोपडी बिपडी, अरे माझ्या राजवाड्यापेक्षा मोठा राजवाडा बांधशील. मेंढपाळ म्हणे, आता मी आपला आडांचोट आहे महाराज, कशाला मानले, आता मला काही उत्तर येणार आहेत का? आणि नाही आले तर प्रधानजी म्हणे, मी आहे, मी तिथंच जवळ थांबल, नाही आले तर मी तुला मदत करीन. प्रधानजीला कुठून तरी त्याला न्यायचा होता. तो रानात मेंढ्या वळणारा मेंढपाळ अडाणी बिचारा फसला प्रधानजीच्या गोड बोलण्याला आणि दुसऱ्या दिवशी दरबारात गेला. महाराज वाट पाहत होते, सगळा दरबार वाट पाहत होता आणि दरबाराला वाटत होतं की आता कोणी विद्वान सापडणार नाही आणि प्रधानजीला आज फाशी होईल, की लगेच आपलं प्रमोशन वगैरे होईल, असे सगळे जो तो मांडे खात होता मनात. तेवढ्यात प्रधानजी या मेंढपाळाला घेऊन दरबारात आला. आता मेंढपाळाचा वेश तो काय, डोक्याला पागोट, फुरटलेली दाढी, हातामध्ये घोंगराची काठी, जाड जाड वाहना, खुडधोतर, फाटलेली बंडी. ते बिचार त्या दरबारात, त्याला दरबार नवीन होता, रत्न जडीत ते झुमर, सिंहासन, चकचकाट सगळा. म्हणजे चुकून आमदार झालेला माणूस विधान भवनात गेल्यावर त्याची जी परिस्थिती होईल गेल्याबरोबर, तशी त्या मेंढपाळाची झाली. आजूबाजूला त्यानं पाहिलं, घाबरून गेला बिचारा, असा कसा बसा हसत उभा राहिला. मग प्रधानजी महाराजाला म्हणे, महाराज विद्वान. अरे महाराजांनी नखशिकांत निहाळला, हा असा दरिद्र दिसणारा माणूस हा घेऊन आलाय विद्वान म्हणून. मग महाराजांनी शंका विचारली, प्रधानजी सगळे विद्वान असे गबाळीच कसे राहतात? प्रधानजी म्हणे, जास्त विद्वत्तेमुळे त्यांना चांगलं राहायला वेळ मिळत नाही, म्हणून ते तसे राहतात. ठीक आहे, आता तुम्ही बाजूला बसा, तुमचं काम संपलं. प्रधानजी धावत गेला, कोपऱ्यात बसला, म्हणजे मेंढपाळाला दिसणार नाही अशा जागी जाऊन बसला. मर एकदाचा फाशी जा, मी वाचतो, बाद झाला. मेंढपाळानं इकडं तिकडं पाहिलं, प्रधानजी दिसेना, आपला राहिला उभा. मग महाराज म्हणे, विद्वान माणसा. मेंढपाळ म्हणे, जी महाराज. आता मी तुला 2 प्रश्न विचारतो, पण मी जे प्रश्न विचारील त्यात शब्द वापरणार नाही, मी जे विचारील ते हाताच्या खुणेनं, तू उत्तर द्यायचं हाताच्या खुणेनं. उत्तर देताना तू जर बोलला तर तुला फाशी, आणि उत्तर चुकलं तरी तुला फाशी. बापरे, मेंढपाळ घाबरला. प्रधानजीनं हे तर सांगितलेलं नव्हतं. इकडं तिकडं पाहिलं, प्रधानजी गायब, घाबरून गेला. काय आता मरायला चालू, कधीतरी मरायला जाऊ द्या. आज प्रधानानं फसवला आपल्याला, उभा राहिला बिचारा गरीब चेहऱ्यानं, आधीच गरीब, त्यात चेहरा अजून दिन झाला. मग महाराज म्हणाले, पहिला प्रश्न. मग मेंढपाळ सावध झाला, आता हे काय विचारताय? मग महाराजांनी पहिला प्रश्न असा विचारला हाताच्या खुणेनं. हात असा वर घेतला, मग खाली घेतला, काय असं विचारतो. कुणाला काही समजलं नाही तिथं. हात वर, थोडा खाली, काय? सगळा दरबार शांत. त्यांना माहिती, लहरी महाराज काय विचारतोय, भरोसा नाही. मेंढपाळानं 2 बोटं असे वर केले. ते उत्तर ऐकल्याबरोबर महाराज आनंदानं उठले. अरे बरोबर, हुशार माणूस आहे, विद्वान माणूस आहे. सगळा दरबार टाळ्या वाजवायला लागला, हुशार आहे. कुणाला काय कळालं नव्हतं. आपल्याला सवय असते, चला भाऊ, परिस्थिती सापेक्ष आपण बदललं पाहिजे. कळालं. सगळे प्रधानजीला विचारायला लागले, काय भानगड आहे? तो म्हटलं, मला नाही, यानं असं असं केलं, त्यानं असं असं केलं, झालं. महाराजांनी असं असं केलं, यानं असं असं केलं, बरोबर आहे म्हणलं. आता महाराज म्हणे, दुसरा सोपा प्रश्न, विद्वान आहे, तुला नक्की. तर मेंढपाळाचा कॉन्फिडन्स वाढला की पहिला प्रश्न बरोबर आला. महाराज म्हणले, भाऊ आला. दुसरा भाऊ. मग महाराजांनी असं बोट गोल फिरवलं हवेत. काय असं विचारलं. गोल फिरवलं, काय? त्या मेंढपाळानं अंगठावर केल्याबरोबर
महाराज आनंदानं उठले, धावत गेले, मिठीत घेतलं त्या मेंढपाळाला. अरे विद्वान माणूस, कुठं होता तू इतके दिवस? माझ्या राज्यात इतका विद्वान, किती अवघड प्रश्नाची उत्तरं तू दिले न बोलता. उद्यापासून तू माझा प्रधान. आमच्या याला काही कळत नाही. जागेवर निलंबितच केलं प्रधान त्या. मग दरबारही टाळ्या वाजवायला लागला, विद्वान आहे विद्वान आहे. प्रधानाला विचारायला लागले काय? तो म्हटला मला काही कळालेलं नाही. 4 गाड्या मोहरा बक्षीस दिल्या. मेंढपाळ निघून गेला. मेंढपाळ गेला, प्रधानजीला करमेना. आपण आणला फाशी द्यायला, मोहरा घेऊन गेला. नको ती गोष्टच घडली. म्हणून तो महाराजांच्या दरबारात गेला. घाबरत घाबरत महाराज आपले शयनगृहात पोहोचलेले होते. प्रधानजी म्हणे, महाराज म्हणे काय चांगलं काम केलं, तू विद्वान माणूस आणला होता. ते ठीक आहे, पण तुम्ही काय विचारलं काय? आता महाराज म्हणे, तुला समजलं नसेल, तू माझाच प्रधान. मी पहिला प्रश्न काय विचारला म्हणे महाराज असाच काहीतरी केलं म्हणे. अरे असं नाही. मी पहिला प्रश्न असा विचारला, हे आकाश, वर हात केला म्हणजे हे आकाश आहे, खाली हात केला म्हणजे ही जमीन आहे. ही आकाश आणि जमीन एकच आहे की वेगवेगळे आहेत? मग ते विद्वानानं काय उत्तर दिलं? वेगवेगळे आहेत, 2 आहेत, आकाश वेगळं जमीन वेगळं. हा बरोबर आहे म्हणे महाराज. आता त्या प्रधानाला वाटलं हे यानं काय केलं, त्याला कसं समजलं. पाहू दुसरा प्रश्न काय. प्रधानजी म्हणे, बोट हवेत फिरवलं तुम्ही. म्हणे अरे बोट नुसतं हवेत फिरवलं का? बोट हवेत फिरवलं याचा अर्थ मी त्याला असा विचारला, आपली ही पृथ्वी कशाच्या आधारावर फिरते? आणि पूर्वी एक दंतकथा आहे आपली ही पृथ्वी शेषनागाच्या फण्यावर फिरते. ते विद्वानानं बरोबर शेषनागाचा फणा दाखवला म्हणे. तुला काही समजत नाही, पण तो मात्र विद्वान होता. उद्यापासून तो माझ्या दरबारी, तू निघून जायचं, पुन्हा दिसू नकोस मला. प्रधानजीला आश्चर्य वाटलं. खट्टू चेहऱ्यानं बाहेर पडला. महाराजांनी हे विचारलेले अवघड प्रश्न रानात मेंढ्या वाळणाऱ्या त्या मेंढपाळाला समजले कसे? तसाच त्याचा रथ दौडत दौडत गेला. राजवाड्यापर्यंत त्यानं पाहिलं. मेंढपाळाच्या घरासमोर भली मोठी रास पडलेली होती मोहरांची. आणि मेंढपाळ आणि त्याची बायको पायलीनं मोहरा मोजत होते. आता एक कुठवर मोजायचं, एवढा ढीग, 1 पायली 2 पायली. प्रधानजीला पाहिल्याबरोबर दोघं हातातलं काम सोडून धावले, पाया पडले प्रधानजीच्या. महाराज महाराज, तुमच्यामुळे दिस आले. तुम्हीच म्हणले होते 4 पिढ्या बसून खाशीन, आता खरोखर बसून खाय. महाराजांनी प्रधानजीच्या गाळ्यात हात घातला, त्याला बाजूला घेतलं. म्हणे ते बाकीचं जाऊ दे. महाराजांनी तुला विचारलेले प्रश्न समजले कसे? आता मेंढपाळ म्हणलं, तू मला नाही समजले. म्हणे मला समजले, पण तुला काय समजलं ते सांग. म्हणे प्रधानजी, तुम्ही मला फसवलंच होतं. ते हाताच्या खाना कोणाचं सांगितलं नाही, मी फासावर गेलो असतो ना. म्हणे अरे तू जाऊच शकत नव्हता, हुशार माणूस आहे म्हणे, मला माहित होतं. काय विचारला महाराजांनी? पहिला प्रश्न काय विचारला? तर मेंढपाळ मला वाटलं आपले महाराज खूप हुशार आहेत. त्यांनी पहिला प्रश्न काय विचारला? म्हणे काय, मोठी मेंढी देतो का लहान कुकरू देतो? हात असं वर केला म्हणजे मोठी मेंढी, हात खाली केला म्हणजे कोकरू. आता एवढे मोठे महाराज मला काय मागताय? मेंढीन कोकरू म्हणलं, दोन्ही घेऊन टाक. काय महाराजांना आनंद झाला, मला समजलं नाही. ते म्हणले बरोबर आहे. बरोबर आहे तर बरोबर आहे. पण आपला महाराज भलताच हावरट, लोचट, तोंडाला पाणी सुटलं त्याच्या. कोकरून मेंढी देतो नाही समाधान. मला म्हणायला लागला अख्खा कळप देतो का? आता महाराजाला अख्खा कळप देऊन मी काय उपाशी मरू का? मी काय खायचं? मला आला राग. मग मी म्हणलो घे मग ठेंगा. आणि काय समजलं नाही मग म्हणे महाराजांनी मिठी मारली, 4 गाड्या मोहरा बक्षीस दिल्या. हा योगायोगाचा भाग आहे. प्रश्न विचारणारा विचारतो एक, उत्तर देणारा देतो वेगळं. हा अनुभव आपल्याला सुद्धा आपल्या जीवनात आलेला आहे, वर्गामध्ये आलेला आहे. सरांनी विचारलं एक, आपण बसकन काहीतरी महाराजच्या भीतीने सांगितलं आणि ते बरोबर आलं. ही अशी योगायोग आपल्या जीवनामध्ये नेहमी सुरू असतात आणि ते आपले आयुष्य खूप गमतीशीर करत असतात, आनंदी करत असतात. मला वाटतं इथंच आता मी थांबावं, नाही तर आपल्या खानाखुणा सुरू होतील. धन्यवाद. एक मोठे उद्योजक आहे, आमच्या पारनेरचे आहेत, ते पुण्यामध्ये आहेत. तुमचा आवाज येतोय ना मला? सगळा येतोय का? मग तुमचा आवाज काय येत नाही? काय माहिती, आता ते प्रथम आहे त्यामुळे कदाचित मी थोडासा लांब राहतो ना, त्यामुळे आवाज कमी येत असतो. ओळख करून द्यायची ती. हो, बोरुडे साहेब माझे शाळेतले मित्र आहेत आणि पुण्यामध्ये फार मोठे उद्योजक आहेत. त्यांच्याकडे सिक्युरिटी एजन्सी त्यांची स्वतःची असून जवळपास 3000 त्यांच्याकडे एक सर्व्हिसमन सगळे सर्व्हिसला आहेत. ते स्वतः एक सर्व्हिसमन आहेत, एअरफोर्स मध्ये होते ते. आणि आताच त्यांची ओपन हार्ट सर्जरी होऊनही या कार्यक्रमाला त्यांनी अटेंडन्स दिलाय. त्याबद्दल मराठा सेवा संघातर्फे बोरुडे साहेब तुम्हाला आम्ही धन्यवाद देतो. नाही सर, आपण एक आहोत, काय नाही, सगळं ओके. तुमच्या आशीर्वादाने टकाटक होईल आणि पुढे आपण परत एकत्र राहू, एकत्र काम करू, काय प्रॉब्लेम नाही. हो, पण तुम्ही सगळं कष्ट सगळे विसरून तुम्ही यामध्ये सामील झालात
त्याच्यावरून चला विनोद बुद्धी तुमच्यामध्ये पण आहे असं दिसतंय साधारणतः. आता तुम्ही वर्गमित्र उल्लेख केला, बाकी शिल्लक काय राहिले बाकीच्या श्रोत्यांना ऐकायला? नथिंग. छान झालं. प्रकृती सुधारा लवकर, तब्येत हो, चांगली हो. परत एकदा निवांतपणे आपण या भेटूया. कार्यक्रमामध्येच भेटूया. आपण तुम्हाला इन्व्हाइट करतो मी. नक्की त्याच्यामध्ये नक्की भेटूया आपण. येऊ ना, नक्की येईल, नक्की येईल, 100% येईल. आपल्या मराठा पत्सरतर्फे हेच कार्यक्रम चालू आहेत आपले. आता सध्या भेटता तर काही येत नाही, परंतु ऑनलाईन आपण एक 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 कार्यक्रम आपण यामध्ये ठेवायचा. लोकांना त्यामधून, मुलांना, लोकांना असं काहीतरी प्रबोधन करत राहायचं आणि शेअरिंग करत राहायचं त्याच्यामध्ये. तुमचा एक विचार चाललाय की लोकांना त्यांची गुंतवणूक वगैरे त्या बाबतीमध्ये एक लेक्चर ठेवायचं. मोठे त्यातले जे क्वालिफाईड आहेत त्यांचे लेक्चर पुढच्या शनिवारी बहुतेक आम्ही तो प्रयत्न करत आहोत. एक मध्यमवर्गीय माणूस आणि गुंतवणूक असा एक विषय घेऊन, म्हणजे आपले मध्यमवर्गीय जे त्यांना नेमकं पैसे जरी असले तरी पुढे गुंतवणूक करत ते समजत नाही काही. त्यामध्ये जे विचारवंत आहेत, जे प्रत्यक्ष फील्डवर काम करतात, त्यांचं एक व्याख्यान जे आहे ना ते आपण त्याच्यामध्ये ठेवूया आपण. कारण की हो, दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला जे प्रॉब्लेम येतात त्याच्याशी संबंधित ठेवण्याचा विचार आमचा चाललाय या सगळ्याच्या. आता दुसरे फिजिकली कार्यक्रम काही घेऊ शकत नाही आपण, तर ऑनलाईन आपण हे कार्यक्रम घेऊ शकतो. नाही, हे पण फार उत्कृष्ट उपक्रम आहे ना. आणि संजय कळमकर आपल्यामध्ये आपल्या जिल्ह्यातलेच आहेत आणि खूप छानपैकी ते सगळं सांगत असतात आपल्या याच्यामध्ये. एक तास जरी आपण या निमित्ताने एकत्र आलो तरी बरेच विचारांची विचार देवाणघेवाण करता येईल ना. नाही, हे आपलं आता 3रं व्याख्यान आहे. आपण ती आता मालिका चालू केली याच्यामध्ये. नाही, तुम्हाला या सगळ्या तुमच्या ह्या सगळ्या कार्याला आणि भविष्याला माझ्या मनातून सलाम. येस 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 येस. छान. परत भेटूस. हे माझं आता काय आहे, माझं हे काय, हे हात फ्रॅक्चर झालेला आहे, त्याच्यामुळे मला पण काही हलता येत नाही. आपण दोघे सारखेच आहोत ना. नाही, माझा हात फ्रॅक्चर म्हणजे ते काय कॉमन आहे, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. तुमची मेन सर्जरी झालेली आहे. हो, चला भेटूया मग आपण परत. हो सर, ओके, टेक केअर. चला, शिंदे साहेब दिसत आहेत त्याच्यामध्ये, नानासाहेब शिंदे. नमस्कार सर. आपण पहिल्यापासून ऐकतात, बरं वाटलं मला याच्यामध्ये. हो, नमस्ते साहेब. मी धुळ्याला असतो आणि गुजरात प्रभारी म्हणून काम पाहतो. धुळे जिल्ह्याचा म्हणजे अध्यक्ष म्हणून पण काम केलंय मी. ते आपली लिंक राष्ट्रीय आपल्या याच्यावर मी पण आहे का? बरं. हो, त्याच्यावर मग त्याच्यावरनं मला समजली. बरं. म्हणून मग मी बेल लावून ठेवली होती तेवढ्यासाठी. मला माझा आवडता विषय आहे आपण. छान. हो, मी कुसुंबा कॉलेजला प्राचार्य म्हणून सेवानिवृत्त आहे. कोणत्या कॉलेजला? आमचं कुसुंब्याचं MK शिंदे कॉलेज म्हणून आहे कुसुंब्याला. त्या कॉलेजला प्राचार्य म्हणून होतो. आणि धुळ्यात माझी धुळे नंदुरबार माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षकांची पगारदार शिक्षकांची मोठी कोऑपरेटिव्ह पतसंस्था आहे. बरं. मी ती 94ला मी पण ती स्थापन केली होती. 10,000ला सुरू झालेली संस्था. आज आमचा खूप मोठा जवळपास 150 करोडचा व्यवहार आहे. 15 लाखापर्यंत कर्ज वाटप आम्ही एका सभासदाला करतो आणि रेट ऑफ इंटरेस्ट पण आमचा 9% पर्यंत खाली आणलेला आहे. राहिला तर धुळ्यात की कुसुंब्यामध्ये? नाही साहेब, धुळ्यालाच असतो. धुळ्यालाच असतो मी. कुसुंब्याचे माझे बरेच मित्र होते. मी गव्हर्नमेंट पब्लिक स्कूल नाशिकला होतो, जे आता धुळ्याला आहे सध्या, शासकीय विद्यानिकेतन. हो, असं आहे का? तुमच्या कुसुंब्याचे 4-5 जण होते. मला वाटतं आमचा सुधाकर बोरसे, पण तो वर्षीचा होता मला वाटतं. हो, वारले ते आता मागे. हो, सुधाकर बोरसे तो मित्र होता. हो, आमचे त्याच्या कार्यक्रमाला आलो होतो मी, वर्षीला आलो होतो. असं आहे का? आणि विजय पाटील ओळखता का तुम्ही? मुंबईचे अध्यक्ष विजय पाटील, VP पाटील. विजय पाटीलचा मित्र आहे आपला चांगला, मराठा सेवा संघाचा मुंबईचा अध्यक्ष आहे तो. त्यांचं काय? ते माझे मावस भाऊ आहेत. मावस भाऊ आहे का? हो, फार जवळचा माणूस आहे विजय पाटील म्हणजे. हो ना. हो, त्यांचा चिरंजीव अमोल आता याला आहे, त्या पालघरला होता तो आता. हो, बरोबर. तो पण लागलेला आहे PW. हो, म्हणजे आता 2 वर्षापूर्वी रिटायर झाले त्याच्यामध्ये ते. हो, आताच रिटायर झाले. आम्ही एकाच डिपार्टमेंटला होतो. असं आहे का? तुम्ही पण PWDलाच होते का? हो, मी पण एक्झिक्युटिव्ह म्हणून रिटायर झालोय. सध्या नगर आणि पुणे असं दोन्हीकडे चालू आहे.
आणि आमचं एक कुसुंब्याचे राजू शिंदेला ओळखत असाल ना, नाशिकला असतात ते. 5-6 जण बरं का, पाहता एक्झॅक्टली मला आता आठवण ना मला ते काही. पण एक्झिक्युटिव्ह म्हणून आताच रिटायर झाले, राजेंद्र शिंदे म्हणून. राजेंद्र शिंदे पब्लिक स्कूलचा आहे का? नाही नाही, PWD लाच होते ते पण इंजिनियर. बरं, नाही माझ्या लक्षात येईना ते आता काय. असं आहे का? असेल ओळखीचं असं, पण त्यात लक्षात येत नाही. आता मला रिटायर 3 वर्ष आले.